नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने अशी चिकनची भाजी. तर चिकनची भाजी बनवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये एक कट केलेला कांदा टाकला. तो कांदा छान परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि स्वच्छ धुतलेले चिकन टाकले. मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन टाकलं की त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि चिकन छान परतून घ्यायचं. चिकनला छान पाणी सुटलं की मग थोडंसं 1 ग्लास पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चिकन शिजलं की गॅस बंद करून टाकायचा. इकडे दुसरीकडे मी त्याच्या मसाल्यासाठी एका तव्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा छान कट करून परतून घेतला. छान परतला गेला की त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच तव्यामध्ये कट केलेले खोबरे टाकून तेही छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. खोबरं छान परतून झालं की त्याच्यामध्ये सोललेलं लसूण आणि अद्रक घालून तेही छान मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला छान परतला गेला की त्याला थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि वाटण काढून घ्यायचं. वाटण काढून झालं की एका पातेल्यामध्ये इथे मी 4 चमचे ऑइल घेतलेलं आहे. तुम्हाला लागेल त्या हिशोबाने तुम्ही ऑइल घेऊ शकता. ऑइल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जे काही आपण वाटण काढलं होतं ते वाटण टाकून घेतलं. वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान मिक्स करून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटलं की मग त्यामध्ये 1 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून तेही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तेही छान मिक्स झालं की आपले घरगुती मसाले ह्या वाटणामध्ये ॲड करायचे. इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि इथे मी सुहाना मटन मसाला घेतलेला आहे. तो 1 ते 1.5 चमचा टाकायचा. हळद आपण चिकन शिजवताना टाकली होती त्यामुळे हळद टाकायची गरज नाही. नंतर हे सगळे मसाले टाकून तेही मसाले छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मसाले छान फ्राय झाले की आपण जे चिकन शिजवलेलं आहे ते चिकन सगळं त्यामध्ये ॲड करायचं. चिकन टाकलं की चिकनलाही त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं. चिकन छान परतलं की जे शिजवलेलं चिकनचा जे रस्सा राहिला होता तोही त्यामध्ये टाकायचा आणि वरतून तुम्हाला लागेल त्या हिशोबाने पाणी टाकायचं. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी घट्ट किंवा जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्या आणि वरतून चवीनुसार मीठ टाकायचं. आणि लक्षात असू द्या की आपण आधीही चिकन बॉईल करताना वरतून मीठ टाकलं होतं, तर त्याचा अंदाज घेऊन तुम्ही वरतून मीठ टाका. मीठ टाकलं की त्याला 5 मिनटं उकळी येऊ द्या. भाजीला छान उकळी आली की गॅस बंद करून वरतून कोथिंबीर टाकून घ्या. अशा प्रकारे आपली चिकन रस्सा किंवा गावरान पद्धतीने चिकनची भाजी तयार आहे. तुम्ही या भाजीला भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.